हेलो गाईज, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, UGC नेट त्याचबरोबर महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्ट जो सर्व पॅकेटसाठी कॉमन असतो त्यासाठी आपण पूर्णपणे टॉपिक वाईज युनिट वाईज सिरीज पाहत आहोत. यामध्ये आपण याआधी ICT, कम्युनिकेशन, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, हायर एज्युकेशन, त्याचबरोबर आपला पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आणि कॉम्प्रिहेन्शन जवळजवळ असे 7 टॉपिक पेपर फर्स्टचे आपण पूर्णपणे डिस्कशन केले आहेत. गाईज, आपण या लेक्चरमध्ये पाहत आहोत लॉजिकल रिझनिंग. याआधी आपण इंडियन लॉजिक पूर्णपणे कव्हर केलं आहे 8 लेक्चरमध्ये. हे 9वं लेक्चर आहे. यामध्ये आपण स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन पाहणार आहोत. यावरही आपले 3 ते 4 लेक्चर जातील स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनवर, कारण इंडियन लॉजिक जसा इम्पॉर्टंट होता, जसा शुअर टॉपिक इंडियन लॉजिक, तसंच स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन हा देखील पूर्णपणे 110% शुअर टॉपिक आहे नेट आणि सेटसाठी, कारण यावर एक तरी क्वेश्चन दरवेळेस येतोच. गाईज, हा पूर्णपणे टॉपिक जो आहे ना स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन एका डायग्रामवर डिपेंड आहे. ती डायग्राम आपण एकदा समजून घेतली तर कुठलाही आणि कसाही क्वेश्चन आला तरी तुम्ही याला डील करू शकता, हा क्वेश्चन सोडू शकता. तर गाईज, आपण ती डायग्राम आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजेच त्या डायग्रामच्या प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक रूल आपण समजून घेणार आहोत. आणि एकदा काय आपल्याला डायग्राम समजली तर आपण कोणताही क्वेश्चन स्क्वेअर ऑफ ऑपोजिशनचा एका मिनिटात सोडू शकतो. गाईज, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट आणि सेटच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर आपली VPD एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करा, जेणेकरून कोणतेही अपडेट असेल, कोणतेही PDF असेल ते तुम्हाला तिथेच भेटत जाईल. गाईज, सुरू करूया आजचं लेसन. तर गाईज, स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन पूर्णपणे या डायग्रामवर डिपेंड आहे. आता ही डायग्राम मी शॉर्टमध्ये ॲड केली आहे. यात खूप ॲडिशन आहे, ती तुम्ही डायग्रामकडे करायची आहे, तुमच्या नोटबुकवर डायग्राम काढायची आहे. आता ह्या लेक्चर पाहताना नोटबुक जवळ घेऊन बसा. जे मी गोष्ट सांगणार आहे ती प्रत्येक तुम्हाला नोट डाऊन करायची. आधी काय करा, पूर्णपणे व्हिडिओ पहा. पूर्णपणे व्हिडिओ समजून घेतल्यानंतर पुन्हा नोटबुकवर त्या व्हिडिओ सुरू करून काय करा, डायग्राम काढत बसा. आधीच तुम्ही डायग्राम आणि व्हिडिओ दोघं संगच केलं तर काय होईल, एक तर तुमचं डायग्रामकडे लक्ष जाणार नाही पूर्णपणे आणि व्हिडिओकडे पण लक्ष जाणार नाही. म्हणून आधी पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि मग डायग्राम स्टॉप करून किंवा ऑफलाईन डाउनलोडिंग करून तुम्ही डायग्राम काढू शकता व्हिडिओ ऐकून. तर काहीच यामध्ये आपण डायग्राम कशी समजून घेणार हे पहा. पहिल्यांदा हा चौरस काढायचा. तिथं AEIO हे आपल्याला माहीत असेल. 4 ठिकाणी काढले, ए काढले, इथं EIO. आता त्यानंतर A म्हणजे ऑल, E म्हणजे नो, I म्हणजे सम आणि O म्हणजे सम नॉट. जे सांगतोय ते फक्त रट्टा मारा. तुम्हाला याचं पूर्णपणे मिनिंग मी नंतर सांगल. आत्ता फक्त रट्टा मारा की काय, एला ऑल म्हणतात, ईला नो म्हणतात, आयला सम म्हणतात आणि ओला सम नॉट म्हणतात. इथपर्यंत आलं. त्यानंतर आपल्याला यांचं रिलेशन पाहायचं. रिलेशन पाहताना, प्रत्येक गोष्ट पाहताना आपल्याला ऑल लिहिलंय, नो लिहिलंय, सम लिहिलंय आणि सम नॉट लिहिलंय, यांच्याकडे लक्ष द्यायचंय, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. आता हे घ्या पहिलं रिलेशन. जेव्हा एचं आणि ओचं किंवा ईचं आणि आयचं जे रिलेशन असन ते कसं असन, कॉन्ट्राडिक्टरीज. म्हणजे हे पण कॉन्ट्राडिक्टरी असेल आणि हे पण कॉन्ट्राडिक्टरी असेल. आता कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे काय तर ते सांगतो. हे पहा, लिहून घ्या बरं का सर्व गोष्टी. तर कॉन्ट्राडिक्टरीचा अर्थ लक्षात ठेवा. ऑल जर ट्रू असेल, फॉर एक्झाम्पल म्हणजे विरुद्ध, ऑल जर ट्रू असेल तर सम नॉट काय असेल, फॉल असेल, किंवा यांचं विरुद्ध. आता यांचं विरुद्ध झालं नंतर, किंवा यांचं विरुद्ध, एक लक्षात ठेवायचा. हे दोघांचं कॉन्ट्राडिक्टरी आणि दोघांचं कॉन्ट्राडिक्टरी. नो जर ट्रू असेल तर सम काय असेल, हा फॉल असेल. 110% बरं का, श्युरिटी फक्त यामध्येच असते. जर ऑल ट्रू असेल तर सम नॉट फॉल असेल, आणि जर नो ट्रू असेल की तर सम फॉल असेल, किंवा उलट, जर सम ट्रू असेल तर नो फॉल असेल, आणि जर इथं हे फॉल असेल, ऑल फॉल असेल, तर सम नॉट हे ट्रू असेल. म्हणजे फक्त अपोजिट, हे ट्रू तर हे फॉल, हे ट्रू तर हे फॉल, किंवा हे ट्रू तर हे फॉल, असं फक्त अपोजिट होणार. याच्या पूर्ण अपोजिट हे एक्स, म्हणजे एचं ओशी आणि ईचं आयशी. एवढं कळालं. आता याचं मी एक उदाहरण सांगतो, तुम्हाला योग्य प्रकारे कळेल. हे पहा, आता हे पहा उदाहरण याचं. फॉर एक्झाम्पल, आता याचं उदाहरण घेतो मी. इथं याचं आडवा, याचं घेतलं काय, याचं घेतलंय मी. पहिल्यांदा घेतो ऑलचं आणि सम नॉटचं. फॉर एक्झाम्पल, ऑल, एक मिनिट हे घालतो. हे पहा, ऑल ए आर बी, हे एक पहिलं वाक्य आहे. आता हे फॉर एक्झाम्पल ट्रू आहे, ऑल ए आर बी, हे पूर्णपणे ट्रू वाक्य आहे. तर जे असेल पुढचं वाक्य, फॉर एक्झाम्पल ते पहा, मी वाक्य लिहिले थोडं टाइम सेव्हिंग म्हणून. सम ए आर नॉट बी, पहिलं वाक्य होतं की ट्रू वाक्य होतं. ऑल ए आर बी हे आपल्याला माहिती आहे की हे ट्रू आहे. फॉर एक्झाम्पल की ऑल ए आर बी हे ट्रू वाक्य आहे. तर
सम ए आर नॉट बी हे काय असणार 110% फॉल असणार. फक्त याच्यात आपण गॅरंटी देत असतो, लक्षात ठेवा. जर हे ट्रू असलं ऑलचं वाक्य तर सम नॉटचं काय असणार फॉल असणार. कारण का इथं पहा सम आणि इथं नॉट आलंय म्हणजे सम नॉट. हे वाक्य ट्रू निघलं तर हे फॉल आहे. आणि आता सपोज की आपल्याला माहिती हे वाक्य ट्रू आहे तर आपण हे फॉल आहे, आपल्याला 110% गॅरंटी. पण आपल्याला हे वाक्य माहीत नसेल की फॉल आहे का ट्रू आहे तर हे काय असतं अनडिटर्मिन असतं. म्हणजे याच्याबद्दल आपण काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. तर ट्रू असू शकतं किंवा फॉल पण असू शकतं. जेव्हा आपल्याला याबद्दल किंवा याबद्दल 110% गॅरंटी असते कशापैकी या दोघांपैकी एकाची, म्हणजे हे किंवा हे माहीत असतं आपल्याला ट्रू आहे किंवा फॉल आहे, तर आपण याच्या अपोजिट जे आहे ना ते 110% राईट सांगू शकतो की हे ट्रू आहे किंवा फॉल आहे. पण याच्याबद्दल किंवा याच्याबद्दल आपल्याला गॅरंटी नसते की ट्रू आहे किंवा फॉल आहे, तर आपण समोरच्याला पण अनडिटर्मिन करतो किंवा समोरच्याची पण आपण गॅरंटी देऊ शकत नाही ते ट्रू आहे का फॉल आहे. आतापर्यंत इतकं कळालं. आता पुन्हा पुढचं सांगतो. आता यांचं रिलेशन घेतलं पहा, ई आणि आयचं किंवा नो आणि समचं रिलेशन घेतलं. फर्स्ट वाक्य नो ए आर बी म्हणजे नो ए आर बी हे पहिलं वाक्य आणि आपल्याला माहिती फॉर एक्झाम्पल हे की ट्रू आहे किंवा हे फॉल आहे. तर सम ए आर बी हे काय असणार फॉल असणार. जर हे ट्रू आहे तर हे फॉल असणार. म्हणजे लक्षात ठेवायचं फक्त हे रूल आहे. जर तुम्हाला वाक्य दिसलं नो ए आर बी आणि जर तुम्हाला त्याचं अपोजिट किंवा फॉल वाक्य विचारलं तर सम ए आर काय बी हे वाक्य काय असणार फॉल असणार. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला की प्रश्न दिलाय की हे वाक्य काय फॉल आहे म्हणजे नो ए आर बी हे फॉल सांगितलंय तर ट्रू कोणतं वाक्य आहे सम ए आर बी हे काय असणार ट्रू असणार. लक्षात ठेवा. आता ही झाला आपला पहिला रूल कोणता कॉन्ट्राडिक्टरीचा. सगळ्यांचे रूल आहेत. हे आपला फर्स्ट रूल झाला पहिला कॉन्ट्राडिक्टरीचा. काय तर ऑलच्या अपोजिट सम नॉट असेल आणि नोच्या अपोजिट सम असेल. मी जास्त टाइम देतोय कारण खूप जास्त रूल आहेत नंतरून कन्फ्युजन होऊन जातं, म्हणून प्रत्येक रूल योग्य प्रकारे लिहून ठेवा. आता आपण नेक्स्ट रूल पाहूया कॉन्ट्ररीचा म्हणजेच हावरचा ए आणि ईचं रिलेशन. आता हे खालचं सगळं कॅन्सल एक मिनिट फक्त आपल्याला एचं रिलेशन पाहायचं. ए आणि ई किंवा ऑल आणि नोचं यामध्ये काय रूल आहे नीट आहे का. यापैकी एकच वाक्य राईट म्हणजे सॉरी या दोघांपैकी एकच वाक्य काय असू शकतं ट्रू असू शकतं आणि पण दोन्ही पण फॉल असू शकतात. पुन्हा एकदा नीट आहे का दोघांपैकी एकच वाक्य ट्रू असू शकतं पण दोन्ही पण फॉल असू शकतात. म्हणजे ट्रू असलं तर एकच फॉल असले तर दोघंही असू शकतात. असतीलच असं नाही असू शकतात पण ट्रू 110% एकच येणार दोन्ही पण ट्रू येणार नाही. आता एक थोडं उदाहरण सांगतो त्यानुसार सांगतो. हे पहा तर याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला एक चांगला आत्ता एक मालिका आहे पहा कोणती तरी जी मराठीवर आदित्य कश्यप काहीतरी आहे बा खोटा आदित्य कश्यप खरा आदित्य कश्यप त्याच्यावरून सांगतो. फॉर एक्झाम्पल ए म्हणतोय मी खरा आदित्य कश्यप आहे म्हणजेच जो ई बोलतोय तो खोटं बोलतोय म्हणजे एकच ट्रू आहे. लक्षात ठेवा दोघांपैकी एकच ट्रू असणार. ए जर खरा बोलतोय तर ई काय खोटा आहे. आता किंवा फॉर एक्झाम्पल हे पहा ऑल ए आर बी हे काय ऑल ए आर बी हे काय फॉर एक्झाम्पल ट्रू आहे. तर याच्या आपण दुसरं एक वाक्य काय नोचं नो ए आर बी. आता दोघांपैकी एक ट्रू असेल ना दोन्ही तर ट्रू असणार नाही कारण हे वरच वाक्य काय म्हणते ऑल ए आर बी आहे आणि हे काय म्हणतंय नो ए आर बी म्हणजे दोघांपैकी एकच ट्रू असेल दोन्ही पण ट्रू नसतील कधीच. हा रूल आहे पहिला लक्षात ठेवा कोणता कॉन्ट्ररीचा. दोघांपैकी एकच ट्रू असू शकतं पण दोन्ही पण फॉल असू शकतात. किंवा हे म्हणतोय ऑल ए आर बी फॉर एक्झाम्पल हे फॉल आहे तर नो ए आर बी हे कशावरून ट्रू आहे ना हे पण आपण फॉल धरू शकतो. हा जर खोटा बोलतोय तर हा पण खोटा बोलू शकतो. म्हणून दोघांपैकी एकच ट्रू असतं. पुन्हा रिपीट करतोय कॉन्ट्ररीमध्ये दोघांपैकी काय असतं एकच ट्रू असतं पण सायमल्टेनियसली दोघंही फॉल असू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आदित्य कश्यप फॉर एक्झाम्पल एक आदित्य कश्यप नावाचा आलाय तो म्हणतोय मी या कंपनीचा मालक आहे. आता म्हणतोय तो ठीक आहे आणि दुसरा एक आदित्य कश्यप नावाचा दुसरा एक व्यक्ती आलाय XYZ आणि हा XY काहीतरी असेल तो म्हणतोय मी या कंपनीचा मालक आहे. दुसरा एक आला तो म्हणतो मी या कंपनीचा मालक आहे. दोघेही म्हणतात मी या कंपनीचा मालक आहे. दोघांपैकी एकच ट्रू असेल म्हणजेच दुसरा डेफिनेटली काय 110% फॉल असू शकतो म्हणजे आहेच नाही असू शकतो फॉल असू शकतो. किंवा आता यामध्ये एक जण म्हणतोय मी आदित्य कश्यप आहे कशावरून तो खरं बोलतोय तो पण खोटा असू शकतो आणि जो दुसरा म्हणतोय मी आदित्य कश्यप आहे तो पण खोटा असू शकतो किंवा तिसराच कोणतरी आदित्य कश्यप असेल असं. म्हणजे दोघांपैकी काय एकच ट्रू असेल पण दुसरं फॉल असेल आणि किंवा दोघंही फॉल असतील किंवा एक जर फॉल असेल तर दुसरा ट्रू बोलतोय का फॉल बोलतोय हे आपण डिटरमाइन करू शकत नाही. आता साधा सोपा रूल सांगतो तोच लिहून घ्या. ए आणि ई मध्ये जे बोथ कॅन नॉट बी ट्रू आणि बोथ कॅन बी फॉल म्हणजे दोघंही फॉल असू शकतात पण दोघंही ट्रू नसतील. आणि फॉर एक्झाम्पल असं झालं की एक फॉल आहे तर दुसरा काय असेल
डिटरमाइन करू शकत नाही. ट्रू पण असू शकतो किंवा फॉल पण असू शकतो, म्हणजे हे आपल्याला माहिती आहे. पण जर हा ट्रू असेल तर दुसरा काय असणार, फॉल असेल, असं आपण डिटरमाइन करू शकतो. पण जर एक फॉल असेल तर दुसरा अनडिटरमाइन असेल, कारण ट्रू किंवा फॉल दोघेही असू शकतो. हा झाला कॉन्ट्ररीचा रूल. थोडंसं अवघड जाईल, हे आपण बऱ्याच वेळा रिपीट करणार आहोत. आपण क्वेश्चन सोडू ना तेव्हा तुम्हाला योग्य प्रकारे समजेल. आता फक्त बेसिक तुम्हाला थोडं समजेल. मी एक्सपेक्ट करत नाही की तुम्हाला सगळं समजेल, कारण खूप नवीन आहे, थोडंसं अवघड जाईल. पण आता शिकणं एक सिलेबसचा पार्ट शिकावंच लागेल. तर आता आपले 2 रूल झाले. पहिला झाला कॉन्ट्रडिक्टरीचा, दुसरा झाला कॉन्ट्ररीचा. त्यानंतर खालचा पाहूया सब कॉन्ट्ररी. आता पूर्णपणे कॉन्ट्ररी आहे ना, त्याच्या हा काही अपोजिट सब कॉन्ट्ररी. आपण इथे काय पाहिलं, दोघांपैकी काय असणार, एकच ट्रू असणार, पण दोन्ही पण फॉल असू शकतात. इथं उलटं करायचं, दोन्ही पण ट्रू दोन्ही पण फॉल असू शकतात. हे सॉरी, इथं उलटं करायचं फक्त. काय, दोन्ही पण ट्रू असू शकतील, पण फॉल काय असणार, एकच असणार. इथं आपण काय म्हणलं, दोन्ही पण फॉल असू शकतात, वरती म्हणलं होतं, पण ट्रू काय असणार, एकच असणार. खाली अपोजिट, दोन्ही पण काय ट्रू असू शकतात, पण फॉल काय असणार, एकच असणार. म्हणजे कॉन्ट्ररी जरी तुम्ही शिकले ना, तरी फक्त त्याच्या अपोजिट काय करायचं, सब कॉन्ट्ररी करायचं. पुन्हा एकदा रिपीट करतो वाक्य पहा. इथं काय म्हणलंय मी, सब कॉन्ट्ररीला की दोन्ही पण ट्रू असू शकतात, पण फॉल काय असणार, एकच असणार. आणि जर कॉन्ट्ररी असलं तर दोन्ही पण काय असू शकतात, फॉल असू शकतात, पण ट्रू एकच असणार. म्हणजे ऑल एक तर ट्रू असेल किंवा नो एक तर ट्रू असेल, दोन्ही पण ट्रू नसणार. हे आपल्याला इथं कॉमन सेन्स कळतो. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर खालचं ऑटोमॅटिकली पार्ट होईल. आता हे झालं आपलं कॉन्ट्ररी. त्यानंतर सब कॉन्ट्ररी, म्हणजे कॉन्ट्ररी जे सांगितलं ना त्याच्या अपोजिटच काय, सब कॉन्ट्ररी. कळालं नसेल थोडंसं व्हिडिओ परत रिपीट करा आणि एकदा कॉन्ट्ररीचा ऐका आणि त्याच्या अपोजिट काय करायचं, सब कॉन्ट्ररीचं पूर्णपणे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर सब अल्टरेशन याबाबत सांगतो. सब अल्टरेशनला एक ट्रिक आहे, फक्त ती लक्षात ठेवायची. जे वरती असतं ना ते ट्रू असतं आणि जे खाली असतं ना ते फॉल असतं. आणि याचा प्रवास कसा असतो, जर एखादं वाक्य वरतून खाली आलं तर ते कसं येणार, ट्रू येणार. पण एखादं वाक्य वरतून जर खालून जर वरती गेलं ते कसं होणार, फॉल जाणार. म्हणजे असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. जे खराब लोक आहेत ते जे म्हणजे खोटे, म्हणजे जे आपण म्हणतो फॉल लोक आहेत ते वरती जातात. म्हणजेच काय होतात, फॉर एक्झाम्पल एखादं वाक्य काय, सम ए आर बी हे वाक्य आहे, त्याचं वाक्य झालं की ऑल ए आर बी, हे काय असन, फॉल असेल. पण एखादं वाक्य असेल ऑल ए आर बी आणि त्याचं वाक्य रिपीट झालं सम ए आर बी, हे काय असेल, ट्रू असेल. आता एकदा रिपीट सांगतो, हे पहा नीट आहे का. एखादे वाक्य खालून वरतून जर खाली आलं तरी काय असणार, ट्रू येणार. म्हणजे खाली काय येतं, ट्रू येतं. आणि जे फॉल म्हणजे आपण म्हणतो की खराब लोक आहेत फॉर एक्झाम्पल, ते कुठे जातात, वरती जातात. म्हणजे जे फॉल असतं त्याचा प्रवास वरती असतो आणि जे ट्रू असतं त्याचा प्रवास खाली असतो. म्हणजे एखादं वाक्य ऑलचं असेल आणि त्याचं नंतर सममध्ये कन्व्हर्जन झालं, ते कसं असेल, ट्रू असेल. पण एखादं वाक्य समचं असेल आणि त्याचं कन्व्हर्जन कुठे झालं, ऑलमध्ये झालं, तर ते कसं असेल, फॉल असेल. लक्षात ठेवा. तसंच याचं पण सब कॉन्ट्ररी, इकडे पण सेम आहे, इकडे पण सेम आहे. म्हणजे ऑल आणि समचं रिलेशन, नो आणि सम नॉटचं रिलेशन, असं रिलेशन लक्षात ठेवायचं. ट्रिक काय सांगितली माहिती, की जे खराब लोक आहेत, म्हणजे जे खालचे लोक आहेत, जे आपण फॉल लोक म्हणतो, ते कुठे जात आहेत, वरती जात आहेत. म्हणजे हे जर वाक्य फॉल असेल तर याला हे वाक्य फॉल करतं, आणि जर हे वाक्य ट्रू असेल वरचं, ते खालच्याला पण ट्रू करतं. म्हणजे खाली काय येतं, ट्रू येतं आणि वरती फॉल जातं, असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता मी सांगितलं की हे ट्रू आहे तरी काय होणार, फॉल येणार. फॉर एक्झाम्पल हेच वाक्य फॉल दिलंय, जे वरचं वाक्य ऑलचं वाक्य आहे ते फॉल दिलंय, तर जे खाली वाक्य येणार ना समचं, ते डाऊटफुल असेल. ते ट्रू आहे का फॉल आहे हे आपल्याला ओळखता येणार नाही, ते काय होईल, डाऊटफुल होईल. पुन्हा लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आता नोचं सांगतो, तसंच इकडचं नोचं वाक्य तुम्हाला फॉर एक्झाम्पल फॉल दिलंय. मी काय रूल सांगितलं होता, ट्रूचं सांगितलं होता की नोचं वाक्य ट्रू असेल तर खालचं वाक्य काय होणार, ट्रूला घेणार. आणि जर नोचं वाक्य फॉल निघलं तर खालचं काय होणार, डाऊटफुल होणार. हे लक्षात ठेवा. आणि प्रवास कसा असतो, वरचं वाक्य ट्रू असतं ते खाली काय येतं, ट्रूच घेऊन जातं, आणि जे खालचं वाक्य फॉल आहे ते वरती बघणं काय करतं, फॉलच घेऊन जातं. आता हे ट्रूचं सांगितलं, पण रिपीट काय सांगितलं मी, जर इथं फॉलचं वाक्य दिलंय, ट्रूचं दिलं तर हे नॉर्मल केस आपली. पण वरतीच फॉलचं वाक्य दिलंय, वरतीच चुकीचं वाक्य दिलंय, तर ते खाली येताना डाऊटफुल याला करतं. म्हणजे हे वाक्य ट्रू आहे का फॉल आहे हे आपल्याला कळत नाही. आता याच्याचं आपण एक्झाम्पल घेऊ तर एकदम योग्य प्रकारे समजेल. आता काय कळणार नाही. आता फक्त ज्या कन्सेप्ट आहेत हे शिकवणं महत्त्वाचे आहे, म्हणून मी आज शिकवल्या. तर यात आणखी बरेच रूल आहेत. आपण जसं लेक्चर पुढे नेऊ तसे थोडे शिकवत जाऊ. आज फक्त मी रिव्हिजन करतो, आज काय काय शिकून घेतलं आपण. पहिलं आपण रिलेशन घेतलं ए आणि ओचं, ई आणि आयचं, म्हणजे एक्सचं रिलेशन असतं. एक्सचं रिलेशन कसं असतं, कॉन्ट्राडिक्टरीच असतं. लक्षात ठेवा. म्हणजे ऑल आणि सम नॉट
जर ऑल ट्रू असेल तर सम नॉट काय असणार, फॉल असणार. आणि इथं 100% गॅरंटी असते बरं का. फक्त या रिलेशनमध्येच आपण 100% गॅरंटी देऊ शकतो की जर हे ट्रू आहे तर हे 110% फॉल असणार, किंवा हे जर ट्रू आहे तर 110% काय असणार, फॉल असणार. किंवा हे जर फॉल आहे समचं तर हे काय असणार, 110% ट्रू असणार. म्हणजे असं फक्त अपोजिट हेच एकाच माहीत असेल तर दुसऱ्याचं आपण 110% गॅरंटी देऊ शकतो, त्याला आपण म्हणतो कॉन्ट्राडिक्टरी. त्यानंतर आपण पाहिलं कॉन्ट्रारी. कॉन्ट्रारीमध्ये काय, एकच ट्रू असू शकतं, दुसरं फॉल असणार. किंवा एक जर फॉल असेल तर दुसरं अनडिटर्मिन असेल, किंवा दोन्ही पण फॉल असू शकतात. म्हणजे आपण एक फॉल असल्यावर म्हणजे एक ट्रू आहे तर आपण सांगू शकतो की दुसरं फॉल आहे. पण आपल्याला कळालं पहिलंच वाक्य फॉल आहे तर दुसरं ट्रू आहे का फॉल आहे हे आपण ओळखू शकत नाही, कारण रूल काय म्हणतो, एक ट्रू आहे दुसरं फॉलही असू शकतं किंवा ट्रू असू शकतं, लक्षात ठेवा. पण एक जर फॉल आहे तर दुसरं फॉलही असू शकतं. म्हणून वाक्य काय म्हणतं, कॉन्ट्ररीचं एक ट्रू असणार पण दोन्ही पण सायमल्टेनियसली फॉल असू शकतात. सेम सब कॉन्ट्ररीचं अपोजिट. सब कॉन्ट्ररीमध्ये मी काय सांगितलं, दोन्ही पण फॉल काय असू शकत नाही. म्हणजे दोन्ही पण फॉल नसणार कशात, सब कॉन्ट्रीमध्ये, पण दोन्ही पण ट्रू असू शकतात. म्हणजे जे कॉन्ट्रीचं शिकवलं ना तेच पूर्णपणे अपोजिट आहे. आता हे डायग्राम खूप कॉम्प्लिकेटेड आहे, समजण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं 2 ते 3 लेक्चर आपल्या यामध्ये जातील. आता त्यानंतर आपण पाहिलं सब अल्टरनेशन. कसं खाली काय येतं, ट्रू येतं आणि वरती काय जातं, फॉल जातं, एवढं लक्षात ठेवा. आणि यात झालं तसंच, इकडं पण सब अल्टरेशन तसंच, खाली ट्रू येतं वरती फॉल जातं. आता हे झालं आपलं सब अल्टरेशनचं टाईप. तर काहीच आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. याचे जेव्हा आपण एक्झाम्पल पाहू ना तेव्हा तुम्हाला योग्य प्रकारे समजेल. उद्याही पुण्याचे रूल सांगाल. आता याच्यात भरपूर रूल आहेत, अफर्मेटिव्ह, युनिव्हर्सल, कशाला युनिव्हर्सल म्हणतात, कशाला अफर्मेटिव्ह म्हणतात, ते पूर्णपणे आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कशन करूया. तर काहीच हे लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला समजलं नसेल याचं मलाही वाटतंय की समजलं नसेल, कारण लेक्चर हे एका लेक्चरमध्ये कन्व्हर करण्यासारखं नाही. म्हणजे इतकी जे डायग्राम आहे ना हे एका लेक्चरमध्ये होत नाही, याला 3 ते 4 तास लागतात. आणि आपला व्हिडिओ एवढा मोठा नसतो, आपला व्हिडिओ असतो किती 15 ते 20 मिनिटांचा. म्हणून आपण 2 ते 3 लेक्चरमध्ये पूर्णपणे तुम्हाला टोटल समजण्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि पूर्णपणे कंप्लीट करू. आणि तुमचा या डायग्रामवरचा 1 किंवा 2 क्वेश्चन जे येतील ते आपण शुअर करूया. तर गाईज हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपल्या मित्रांशी शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.